नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तर विधानसभा निवडणूक 2024 जे आहे महाराष्ट्र राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातलं जे आलेलं अपडेट आहे त्याच्यासोबतच कुठल्या जिल्ह्यामधून आणि कुठल्या पक्षाची कोणते उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तुम्हाला असणार आहे याच्या संदर्भातला. तर तुम्ही बघू शकता अलायन्स जे आहे अक्कलकुवामध्ये कोण आलेलं आहे तर ते देण्यात आलेलं आहे, पक्ष देण्यात आलेला आहे. तर हे संपूर्ण PDF जे आहे ते मी आता तुमच्या समोर घेऊन आलेले आहे. शहादामधून कोण आलेलं आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे नंदुरबारमधून कोण आले, BJPचे आलेले आहेत. नवापूरमधून कुठल्या कॅटेगरीचे आले ते पण देण्यात आलेलं आहे, म्हणजे कुठल्या स्टेटमधनं. तर बघू शकता शिवसेनेचे कुठं आलेले आहेत, कोण साक्रीमध्ये शिवसेना आलेले आहे, धुळे रुरलमध्ये भारतीय जनता पार्टी BJP आले, धुळे सिटीमध्ये पण BJPचेच उमेदवार आलेले आहेत, सिंदखेडामध्ये BJP आलेला आहे, शिरूरमध्ये BJP, चोपडामध्ये शिवसेना आले, तर रावेरमध्ये भारतीय जनता पार्टी, भुसावळमध्ये भारतीय जनता पार्टी आली आहे, जळगाव सिटीमध्ये भारतीय जनता पार्टी, जळगाव रुरलमध्ये पण शिवसेना आलेला आहे. तर बघू शकता कुठल्या पक्षाचं कुठले उमेदवार जे आहेत ना ते निवडून आले त्याची संपूर्ण माहिती आहे ना तर या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. तर ते पण तुम्हाला मी व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते, परंतु तुम्हाला ना आता मी फक्त PDF जे आहे तो ओव्हरव्ह्यू देऊन टाकते. त्यानंतर आपण डिटेलमध्ये हा PDF जे आहे ना ते चेक करू. तर जे 2024ची विधानसभा निवडणूक झालेली आहे 2024, त्याच्यामधनं जे निवडून आलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या नावाची यादी आज आपण पाहणार आहोत. तर बघू शकता पहिले जे आहेत अक्कलकुवा अनुसूचित जमाती आमशा फुलजी पाडवी आलेले तर शिवसेनेचे. त्यानंतर शहादामधून आले तर राजेश उदयसिंग पाडवी BJPचे आले. तर नंदुरबारमधनं विजयकुमार रामराव गावित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. नवापूरमधून शिरीष कुमार नाईक आलेले तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे. साक्रीमधून मंजुला गावित आले तर शिवसेनेच्या. धुळे ग्रामीणमधनं राघवेंद्र मनोहर पाटील भारतीय जनता पार्टी. धुळे शहरमधनं अग्रवाल अनु भैया ओमप्रकाश भारतीय जनता पार्टी आहेत. सिंदखेडामध्ये जयकुमार जितेंद्र सिंह रावल भारतीय जनता पार्टी. शिरपूरमधून काशीराम पावरा भारतीय जनता पार्टीमधनं. चोपडामधनं चंद्रकांत बलिराम सोनवणे शिवसेनेमधनं आलेले आहेत. रावेरमधून आलेले आहेत अमोल हरिभाऊ जावळे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. भुसावळमधनं सावकारे संजय वामन भारतीय जनता पार्टी. जळगाव शहरमधनं सुरेश भोले BJP. जळगाव ग्रामीणमधनं शिवसेनेचे आलेले आहेत गुलाबराव रघुनाथ पाटील. अमळनेरमधनं आलेत नॅशनल काँग्रेस पार्टीचे अनिल भाईदास पाटील. एरंदोलमध्ये आले तर शिवसेनेचे अमोल चिमणराव पाटील. चाळीसगावमधून आले तर BJPचे मंगेश रमेश पाटील. त्यानंतर पाचोऱ्यामधून आले तर शिवसेनेचे किशोरप्पा पाटील. जामनेरमधनं आले तर BJPचे गिरीश दत्तात्रय महाजन. मुक्ताईनगरमधनं आले तर शिवसेनेचे चंद्रकांत निंबा पाटील. मलकापूरमधनं आलेले आहेत BJPचे चेनसुख मदनलाल संचिती. त्यानंतर बुलढाणामधनं आलेले आहेत शिवसेनेचे गायकवाड संजय रामभाऊ. चिखली येथून आलेले आहेत उमेदवार BJPचे श्वेता महाले. त्यानंतर सिंदखेड राजा येथून नॅशनल काँग्रेस पार्टीचे कायंदे आलेले आहेत. त्यानंतर मेहकर इथून आलेले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा खरात सिद्धार्थ रामभाऊ हे उमेदवार आलेले आहेत. खामगावमधून आले आकाश फुंडकर BJPचे. जळगावमधून आलेले आहेत BJPचे कुटे संजय श्रीराम. अकोटमधून आले तर BJPचे प्रकाश गुणवंत भारसाकले. त्यानंतर बालापूरमधून आले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नितीन देशमुख. अकोला पश्चिममधून आले तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे साजिद खान पठाण. त्यानंतर अकोला पूर्वमधून आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे रणधीर प्रल्हादराव सावरकर. मूर्तिजापूरमधून आले तर BJPचे हरीश मारुती अप्पा पिंगळे. त्यानंतर रिसोद मधनं आलेले आहेत इंडियन नॅशनल काँग्रेसचे अमित सुभाषराव झरक.
वाशिममधनं आलेले तर BJPचे श्याम रामचरण खोंडे. करंजामधनं आले तर BJPचे उमेदवार आहेत सईद प्रकाश ढाके. धामणगावमधनं रेल्वेमधनं BJPचे उमेदवार आले तर बडनेरमध्ये आले तर राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी गंगाधर राणा. त्यानंतर अमरावतीमधनं आले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचं सुलभा संजय खोडके. त्यानंतर तिवसामधनं आले तर BJPचे राजेश वानखेडे. दर्यापूरमधनं आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गजानन मारुती लवटे. मेळघाटमधनं आले तर BJPचे केशव राम काले. अचलपूरमधनं आले तर BJPचे प्रवीण वसंतराव तायडे. मोशीमधनं आले तर BJPचे रमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर. आर्वीमधनं आले तर BJPचे सुमित वानखेडे. देवलीमधनं आले तर BJPचे राजेश भाऊराव बकाने. हिंगणघाटमधनं BJPचे आले तर समीर त्र्यंबकराव कुनावार. वर्धामधनं आले तर BJPचे पंकज राजेश भोयर. काटोलमधनं आले तर BJPचे चरणसिंग बाबूलालजी ठाकूर. सावनेरमधून आले तर BJPचे आशिषराव देशमुख. हिंगणामधनं आले तर BJPचे समीर दत्तात्रय मेघे. उमरेडमधनं इंडियन नॅशनल काँग्रेस संजय नारायणराव मेश्राम. नागपूर दक्षिण पश्चिममधनं आले तर BJPचे देवेंद्र फडणवीस. त्यानंतर आहे तर नागपूर दक्षिणमधनं मोहन गोपालराव मते BJP. नागपूर पूर्वमधनं खोपडे कृष्णा पंचम BJP. नागपूर मध्यमधनं दटके प्रवीण प्रभाकरराव भारतीय जनता पार्टी. त्यानंतर नागपूर पश्चिममधनं इंडियन नॅशनल काँग्रेस ठाकरे आले तर विकास ठाकरे. त्यानंतर नागपूर उत्तरमधनं आले तर इंडियन नॅशनल काँग्रेसचे नितीन राऊत. त्यानंतर कामठीमधनं आले तर BJPचे चंद्रकांत बावनकुळे. रामटेकमधनं आले शिवसेनेचे आशिष नंदकुमार जयस्वाल. तुमसरमधनं कारेमोरे राजू माणिकराव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. भंडारामधून आले तर भोंडेकर नरेंद्र भोजराज शिवसेनेचे उमेदवार. साकोलीमधनं आले तर नानाभाऊ फाल्गुन कुमार सुदाम नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. तिरोरा विजय रहांड BJPचे आलेले तर गोंदियामधनं BJP आले तर अग्रवाल विनोद. आमगावमधनं आले तर BJPचे संजय पुराम. हे संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. कुठल्या पोटनिवडणूक जी झालेली आहे त्याची विधानसभाची जी निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमधनं कुठले पक्षाचे आणि कुठलं उमेदवार जे आहे तर ते निवडून आलेलं आहे याची संपूर्ण यादीचं PDF जे आहे तर ते प्रसिद्ध झालेलं आहे. तर त्याचाच हा संपूर्ण व्हिडिओ आहे. याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर आपण लवकरच तो घेऊन येऊ. परंतु BJPचे सर्वाधिक सीट आलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आलेलं आहे शिवसेना शिंदे यांची एकनाथ शिंदे यांची. त्यानंतर 3 नंबरला आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर आलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस. आणि त्यानंतर आलेलं आहे शेवटी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी. अशा प्रकारे हे जी संपूर्ण यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर ही यादी मी तुम्हाला डिटेलमध्ये घेऊन येणार आहे. ती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. 288 पदासाठीची म्हणजे जागांसाठीची 2024ची विधानसभा निवडणूक झालेली आहे. त्याच्यामधला हा निकालाचा पत्ता होता. धन्यवाद.